नमः शिवाय, बम बम बोले. नमस्कार मंडळी, दीपज्योती उवाचच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून मी दीपा दांगट स्वागत करते. तर मंडळी, आपण आज आलेलो आहोत विजापूर सिटी मधल्या शिवगिरी मंदिरामध्ये. आणि चला, अतिशय सुंदर मंदिर आहे, बघूयात. तर मंडळी, आपण गेट मधून तिकीट काढून आतमध्ये प्रवेश केलेला आहे. कन्नड भाषेमध्ये काहीतरी इथं लिहिलेलं आहे बघा, जे मला काही वाचता आलेलं नाहीये. आणि हा मंदिरात प्रवेश केल्याचा परिसर आहे. आजूबाजूचे दृश्य दाखवते. अनेक मूर्त्या आहेत इथे आणि खूप सुंदर सुंदर स्टॅच्यू बनवलेले आहेत आणि खूप स्वच्छता सुद्धा या ठिकाणी मेंटेन केलेली आहे. दाखवते एक एक मूर्त्या सगळ्या तुम्हाला. खूप सुंदर वाटतात आल्यानंतर. आणि बघा हा बाजूचा परिसर. अजून आपल्याला मंदिराकडे जायचंय. छोटी मोठी दुकानंही तुम्हाला बाहेर लागलेली दिसतील. चला आत जाऊयात. या ठिकाणी मला वाटतं रात्री वगैरे लाईट लागत असतील आणि काहीतरी दृश्य असतील. इकडे बघा मार्ग दाखवलेला आहे. अरे बापरे, ही मूर्ती तर बघा कसली आहे, सुंदर आहे. आणि हा ॲरो दाखवला, इथून आपल्याला आत जायचंय. बघूया, शिवगिरी टेम्पल म्हणजे शिवाचं टेम्पल आहे. सुंदर हत्तींचं शिल्प आणि आजूबाजूला मस्त गार्डन बनवलेलं आहे. बगीचा खूप सुंदर मेंटेन केलेला आहे. आपण आत जाणार आहोत. राधाकृष्णाची सुंदर मूर्ती, त्यानंतर गाय वासरू सुद्धा आहे मंडळी. इथे अनेक शिल्प आहेत जे अगदी डोळे तृप्त करतात, मन मोहून टाकतात. आणि आत गेल्यानंतर शिवाचं दर्शन आपल्याला होणार आहे. चला जाऊयात. अरे बापरे, भव्य अशी महादेवाची या ठिकाणी मूर्ती आहे मंडळी. सगळ्यांना दर्शनाचा लाभ झालेला आहे. नंदी दिसतोय बघा, बरोबर समोर नंदी आहे आणि नंदीच्या समोर विशाल असे महादेव विराजमान झालेले आहेत. माणसं बघा त्या मूर्ती समोर किती लहान दिसत आहेत. या ठिकाणी हे शिल्प पण बघा किती सुंदर आहे. काय शिल्प अभ्यास करायला पाहिजे. या ठिकाणी नाग महाराज दिसत आहेत. सुंदर सुंदर शिल्प या ठिकाणी बनवली आहेत मंदिराच्या परिसरामध्ये. आणि एकदा पुन्हा महादेवाचं दर्शन आपल्या सगळ्यांसाठी मंडळी. ओम नमः शिवाय. अतिशय सुंदर भव्य अशी महादेवाची मूर्ती या ठिकाणी आहे. चला नंदी महाराजांचंही दर्शन घेऊयात. आणि त्यानंतर खाली एक महादेवाची पिंड दर्शनासाठी आहे, त्या ठिकाणी आपण नतमस्तक होऊयात. डोळे अगदी तृप्त झालेले आहेत मंडळी या मूर्तीला बघितल्यानंतर. एवढी विशाल काय अशी मूर्ती आहे, जी तुम्ही जेव्हा मंदिराकडे येता तेव्हा लांबूनच दिसते आणि मंदिराकडे जाण्याची ओढ आपोआपच आपल्याला वाढते ती मूर्ती बघितल्यानंतर. या ठिकाणी पण समोर बगीचाच दिसतोय मला. आपण जाऊन बघूयात की त्या ठिकाणी काय आहे. समोर कसले तरी शिल्प दिसतंय, मला वाटते देवीचं हे सुंदर असं शिल्प आहे. आजूबाजूचा बगीच्यामध्ये असलेले अनेक प्राण्यांची शिल्प, स्वच्छता, झाडं, फुलझाडं सुंदर केलेलं आहे. हे बघा या ठिकाणी ही सुद्धा मूर्ती देवीची. शेजारी एक गणपतीचं मंदिर आहे, तिथेही आपण जाऊन दर्शन घेऊयात. खूप मोठा या मंदिराचा परिसर आहे. आणि हे बघा या ठिकाणी काळ्या पाषाणातली गणपती बाप्पाची मूर्ती किती सुंदर दिसते. पिवळं पितांबर नेसून गणपती बाप्पा मोरया. अतिशय सुंदर आणि वेगळी मूर्ती आहे बघा मंडळी गणपती बाप्पाची. अशा पद्धतीने या ठिकाणाचं आपण दर्शन घेतलेलं आहे. चला पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.